निवडणुकीत कोणत्या पद्धतीने प्रचार करावा यासाठी इच्छुक उमेदवार पुण्यातील गणित अभ्यासक अनिल गोरे यांचा सल्ला घेत आहेत। अनिल गोरेही या इच्छुक उमेदवारांना सकारात्मक प्रचार कसा करावा याबाबत मार्गदर्शन करतात। याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी अश्विनी जोशी यांच्याकडून। महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सगळेच उमेदवार असतील, पक्ष कार्यकर्ते असतील, हे आता कामाला लागलेले आहेत आणि प्रचाराच्या सभा ज्या आहेत त्यासुद्धा सुरू होणार आहेत। पण नक्की हा प्रचार कसा करावा याचं एक छोट्या पद्धतीचं ट्रेनिंग जे आहे ते पुण्यामध्ये मराठी काका जे ओळखले जातात गणिततज्ञ जे आहेत अनिल गोरे ते देत आहेत। पुण्यातल्या रस्त्यांवरती त्यांचे काही फलक जे आहेत ते झळकतात आहेत, ज्याच्यामध्ये सकारात्मक प्रचार अशा पद्धतीचं एक काउन्सिलिंग जे आहे ते उमेदवारांना देण्याचं काम करत आहेत। नक्की कशा पद्धतीने हा प्रचार आहे आणि काय नक्की याच्याबद्दलची संकल्पना आहे हे आपण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर गोरे काका आहेत। काय सांगाल काका, तुमचे बॅनर्स जे आहेत ते लागलेले आहेत सकारात्मक प्रचार, म्हणजे इंदिराजींपासून मोदींपर्यंतचा, काय नक्की ही कन्सेप्ट आहे? इंदिराजींपासून मोदींपर्यंत जी काही एक म्हणजे प्रचाराची यशस्वी झालेले जे लोक आहेत यांचा मी बरेच वर्ष अभ्यास केलेला आहे की यशस्वी होणारे जी मंडळी आहेत ही कसा प्रचार करतात, ती आपल्या पक्षाचं काम आणि आपण केलेलं कार्य आणि आपण ह्यापुढे काय करणार आहोत याबद्दल सांगतात। ते विरोधकांवर फारशी टीका करीत नाहीत। असं जेव्हा घडतं त्यावेळेला मग त्यांना त्यांचा म्हणजे लोकांचा पाठिंबा त्यांना जास्त मिळू शकतो की दुसऱ्यावरती टीका केली त्याला मत देऊ नका असं सांगण्याऐवजी आम्हाला मत द्या असं सांगणाऱ्याला अधिक चांगले यश मिळते। असं गेल्या अनेक वर्षातला माझा अनुभव मी म्हणजे माझ्या अभ्यासातून लक्षात आलं। लोकसभेच्या वेळेची सुद्धा काही मोठमोठी नावं आहेत, पण त्यातले दोन म्हणजे आमचे दोघांचं मी अतिशय ह्यांनी सांगू शकतो की त्यांची उमेदवारी खूप अगोदर जाहीर झाली होती आणि ते आत्ता विजयी झाले। ते अरविंद सावंत म्हणून खासदार आहेत दक्षिण मुंबईचे। तर त्यांच्याकडे मी हा सल्ला दिलेला होता की तुम्ही तुमच्या विरोधकाबद्दल एकही शब्द बोलू नका आणि जर तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर अरविंद सावंत यांनी कोणावरही टीका केली नव्हती। उस्मानाबादला रवी गायकवाड म्हणून आता खासदार झालेले आहेत, त्यांनीसुद्धा ह्याच पद्धतीने प्रचार केला की त्यांनी यापूर्वी केलेली कामं हे दोघंही पूर्वी आमदार होते, आमदार असताना केलेली कामं ही सांगून त्यांनी खासदारकीसाठी मतं मागितली। आणि याचा परिणाम काय, माझं मत असं आहे की सकारात्मक प्रचार जर केला तर काय होईल। आज नकारात्मक प्रचार सांगतो म्हणजे एक गट सांगतो की ब ला मतं देऊ नका, ब सांगतो ला मतं देऊ नका, असं घडल्यामुळे एकूण मतदानाचं प्रमाण खाली येतं। याचंही काही लोक ऐकतात आणि त्याचंही काही लोक ऐकतात आणि मतदानाचं प्रमाण खाली येतं। पण त्याऐवजी मी चांगलं काम केलं मला मत द्या असं ही सांगतोय, मी काय काय चांगली कामं केली ते बही सांगतोय आणि मतं मागतोय। असं जेव्हा घडेल त्यावेळेला मात्र मतदारांना एक नव्या प्रकारचा पर्याय आता उपलब्ध होईल। आज प्रमुख जे 5 पक्ष आहेत, मनसे आहे, त्याच्यानंतर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, ह्या 5 पक्षांचे तर आहेतच, शिवाय काही अपक्ष उमेदवार आहेत, शिवाय एक आझादी बचाव पक्ष म्हणून आहे। हा सकारात्मक प्रचाराचा एक लाभ असा होणार आहे की नकारात्मक प्रचारामुळे काय होतं की लोकांना अनेक उमेदवार वाईट आहेत अशी माहिती वेगवेगळ्या सभांमधून मिळाली, तर कमीत कमी वाईट कोण याचं निवडण्याचा प्रयत्न केला जातो उमेदवारांकडून। पण सगळ्यांनी आपापलं चांगलं काम सांगितलं तर चांगल्यांमधलं उत्तम कोण हे त्यांना मिळेल। मी एकदा उमेदवारांनी त्यांचे प्रमुख प्रचार कार्यकर्ते यांच्याबरोबर एक बैठक घेतो, त्यामध्ये त्यांच्या मतदारसंघाचं त्यांचं जे आकलन आहे की संख्या काय आहे, किती सोयी आहेत, कुठल्या सोयी आहेत कुठल्या नाहीत, ह्या सगळ्याची माहिती घेतो। त्यांच्या मनात काय आहे की लोकांसमोर आपण काय मांडायचे त्याची माहिती नोंद करून घेतो आणि त्यानंतर त्यातून योग्य कोणत्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजेत, कुठल्यावर जास्त भर दिला पाहिजे, कोणत्या मुद्द्यांवर कमी भर द्यावा, त्यांची पत्रकं तयार म्हणजे जी लोकांसमोर माहितीपत्रकं जायची आहेत त्या पत्रकांचा आराखडा, त्याच्यानंतर घोषणा काय द्यायच्या ह्या की प्रत्येक घरातील किमान एकाचे काम करणारा कार्यकर्ता, विनम्र कार्यकर्ता आणि सबळ कार्यकर्ता, अशा पद्धतीची म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या लोकांना आम्ही
लोकांचं आत्ता लक्ष वेधून घेईल अशा प्रकारच्या घोषणा देतो. कोणत्या प्रकारचं आश्वासन आवडेल त्या आश्वासनांची काही नवीन आश्वासनं, काही नवीन योजना आम्ही त्या भागासाठी सुचवतो. उदाहरणार्थ की एका ठिकाणी खूप मोठा तलाव आहे आणि त्याच्या जवळच्या गावांना पाणी मिळत नाही आहे, तर त्या ठिकाणी कुठलाही फारसा खर्च न करता फार थोड्या खर्चामध्ये ते पाणी कसं मिळू शकेल ह्याबद्दलचा हे बनवून त्याचा आराखडा बनवून तो एका बैलगाडीवर किंवा एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून तो लोकांना दाखवायला सगळीकडे, म्हणजे चलचित्र ज्याला म्हणतो आपण, याच्यात जसे गणपती उत्सवात देखावे असतात तसे देखावे काही करायला आम्ही सुचवलेले आहेत उमेदवारांना. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज ढगेसोबत अश्विनी जोशी, जय महाराष्ट्र, पुणे.